क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणजे काय? कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आणि ट्रान्झिशन एलिमेंट या दोन्ही चॅप्टरमध्ये अतिशय महत्त्वाचा पार्ट जर कुठला असेल तर तो आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. नेमकं डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग कशी होते आणि त्याच्यावर आधारित अनेक कन्सेप्ट कसे डिपेंडंट आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे, की ज्या गोष्टीच्या आधारे तुमचा हा कन्सेप्ट अगदी क्लिअर कट होईल. ठीक आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला अगदी बेसिक पासून ते त्या कन्सेप्टच्या एंडपर्यंत क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणजे काय हे अगदी क्लिअर झाल्याशिवाय हा व्हिडिओ शेवट होणार नाही. ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. तर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला डी ऑर्बिटल कसा असतो किंवा डी ऑर्बिटल बद्दल आपल्याला सगळी माहिती जाणून घ्यावी लागेल. ठीक आहे, काही जणांना ऑर्बिटल म्हणजे काय हे सुद्धा कळलेलं नसेल किंवा माहिती नसावं. ठीक आहे, तर सुरुवात ऑर्बिटल पासून करूयात. व्हॉट इज ऑर्बिटल? तर ऑर्बिटल इज अ रिजन ऑर स्पेस अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसच्या भोवतीचा एक स्पेस आहे किंवा एक रिजन आहे की जिथं इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रॉबॅबिलिटी मॅक्झिमम असते. ओके, it is a region around a nucleus, or it is a three-dimensional region around nucleus where probability of finding an electron is maximum. ठीक आहे, नॉर्मली जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो की इलेक्ट्रॉन कुठं प्रेझेंट असतो, तर आपण सांगतो की इलेक्ट्रॉन ॲटम मध्ये प्रेझेंट असतो. करेक्ट? ॲटम मध्ये कुठं प्रेझेंट असतो? तर ॲटम मध्ये तो शेल मध्ये प्रेझेंट असतो. शेल किंवा ज्याला आपण ऑर्बिट म्हणतो किंवा ज्याला आपण एनर्जी लेवल असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉन ॲटम मध्ये, ॲटमच्या आतमध्ये कुठे? शेलमध्ये. शेलच्या आतमध्ये कुठे? तर ऑर्बिटल मध्ये. ठीक आहे, मग ऑर्बिटल असा असू शकतो, ऑर्बिटल असा असू शकतो, ऑर्बिटल आता हा सेकंडच शेल आहे त्यामुळे इथं काही डी ऑर्बिटल असणार नाही. तर ऑर्बिटल असा असू शकतो. ठीक आहे, आणखी वेगवेगळे प्रकारचे ऑर्बिटल आहेत, आपण बघूयात. प्रश्न असा आहे की व्हॉट इज एक्झॅक्टली ऑर्बिटल? ऑर्बिटल इज अ स्पेस वेअर प्रॉबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अ इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम. आता इलेक्ट्रॉन शेलमध्ये म्हणून सांगितलं आपण. शेल कशाला म्हणतो? की न्यूक्लियसच्या भोवती एक असा सर्क्युलर पाथ आहे की ज्याच्यावरनं इलेक्ट्रॉन फिरत असतात. हा न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती या सर्क्युलर पाथवरनं फिरत असतात. याला आपण काय म्हणतो? शेल. किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? ऑर्बिट. किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? एनर्जी लेवल. ठीक आहे, तर ॲटमच्या मध्ये शेल असतात, शेलच्या मध्ये काय असतात? ऑर्बिटल असतात. तर शेलच्या मध्ये एक अशी स्पेस असते की इथं इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रॉबिलिटी मॅक्झिमम असते, इथं इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रॉबिलिटी मॅक्झिमम असते. त्याला आपण ऑर्बिटल म्हणतो. ऑर्बिटल किती प्रकारचे असतात? ऑर्बिटल 4 प्रकारचे असतात. कोणते कोणते? एस, पी, डी आणि एफ. ठीक आहे, एस, पी, डी, एफ असे 4 प्रकारचे ऑर्बिटल आहेत. एस ऑर्बिटल जो आहे, एस ऑर्बिटलचा शेप कसा असतो? स्फेरिकल शेप असतो. स्फेरिकल म्हणजे कसा? असा गोलाकार. असा कोणाचा शेप आहे? एसचा आहे. पी ऑर्बिटलचा शेप कसा असतो? डंबल शेप आहे. ठीक आहे, डंबल असा असेल किंवा असा असेल. त्यानंतर येतो डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटलचा शेप कसा आहे? डबल डंबल. ओके, असा डबल डंबल. एफ ऑर्बिटलचा शेप कसा आहे? एफ ऑर्बिटलचा रोजेट लाईक. रोजेट म्हणजे गुलाब, माहिती आहे आपल्याला. गुलाबाच्या पाकळ्या जशा अगदी गुंतागुंतीच्या असतात, म्हणजे पाकळ्यात पाकळ्या पाकळ्यात पाकळ्या अशा गुंतागुंतीच्या असतात. जेव्हा माणूस प्रेमात पडतो तेव्हा तो पहिल्यांदा गुलाब देतो. ते गुलाब देणं इज अ सिम्बॉल फॉर की इथून पुढे सगळं गुंतागुंतीचं होणार आहे. त्यामुळं प्रेमात गुलाब गुंतागुंतीचा विषय. ठीक आहे, तर रोजेट. एफ ऑर्बिटल कसा असतो? रोजेट, रोज लाईक. तशा पाकळ्या कशा गुंतलेल्या असतात तसा त्याचा शेप असतो. तर एसचा स्पेरिकल आहे, पीचा डंबेल आहे, डीचा डी फॉर डबल डंबेल. ठीक आहे, डी फॉर डंबेल, डी फॉर डबल डंबेल. एफचा कसा आहे? रोजेट. तर तुम्हाला ऑर्बिटल कळलं असेल. ऑर्बिटल कशाला म्हणायचं? इट इज अ स्पेस, अ रिजन अराउंड द न्यूक्लियस वेअर प्रॉबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग एन इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम. म्हणजे एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन कुठं असतो? तर तो ऑर्बिटल मध्येच असतो. ऑर्बिटल कुठं असतात? तर ऑर्बिटमध्ये असतात. ऑर्बिट कुठं असतं? ॲटम मध्ये असतो. सोप्या भाषेत सांगतो की ऑर्बिटल म्हणजे नक्की काय? की एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती जिथं सापडण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे, आपण समजा म्हणू की SP3 क्लास कुठे आहे? SP3 अकॅडमी कुठे आहे? तर कोणी म्हणेल की पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये कुठे आहे? कोथरूडमध्ये आहे. कोथरूडमध्ये एक्झॅक्टली कुठे आहे? तर पौड रोडला आहे. ठीक आहे, तर पौड रोडवरती जे मधुराज नगरचं जवळचं बस स्टॉप आहे, जय भवानी नगरचं, तिथल्या स्पेक्ट्रा बिल्डिंगमध्ये SP3 अकॅडमी असण्याची पॉसिबिलिटी मॅक्झिमम आहे, किंवा SP3 चे विद्यार्थी तिथं असण्याची पॉसिबिलिटी मॅक्झिमम आहे. इट मीन्स काय? SP3 अकॅडमी इज अ ऑर्बिटल. गेटिंग इट?
किंवा तुम्ही एखादा विद्यार्थी आहे, जर त्याच्या कॉलेजचा टाइम असेल सपोज 10 ते 4, तर 10 ते 4च्या वेळेमध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त सापडण्याची प्रॉबिलिटी कुठं असते, त्याच्या शाळेमध्ये. तर शाळा त्याच्यासाठी काय झालं, ऑर्बिटल. ओके. अजून एखादा तळीराम. ओके. संध्याकाळच्या वेळेला तो कुठं सापडण्याची प्रॉबिलिटी असते, एकतर वाईन शॉपवरती, कुठल्या तरी दारूच्या कुत्त्यावरती, अड्ड्यावरती, किंवा जास्त झाली तर गटरमध्ये. तर गटर इज ऑर वाईन शॉप इज दी space of space where probability of finding that taliram is maximum. That's why gutter is orbital for that taliram. Clear hai? So orbital is a space or region where probability of finding an electron is maximum. 4 प्रकारचे ऑर्बिटल, S P D F. S चा शेप स्पेरिकल, P चा डंबेल, D चा डबल डंबेल, F चा रोजेट. क्लिअर. आता त्याच्या पुढे जाऊन एस ऑर्बिटलची जी इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची कॅपॅसिटी असते ती किती असते, तर एस ची असते 2. म्हणजे एस ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असू शकतात. पी मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असू शकतात, 6 इलेक्ट्रॉन असू शकतात. डी मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असू शकतात, 10. हे लक्षात ठेवा, कारण आपला सगळा खेळ आता इथून पुढे डी ऑर्बिटलशी रिलेटेड आहे. ठीक आहे. डी मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, मॅक्झिमम 10. एफ मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असू शकतात, 14. प्रत्येकाची कॅपॅसिटी ठरलेली आहे. एस ऑर्बिटल मध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन बसू शकत नाही. पी मध्ये 6 पेक्षा जास्त नाही, डी मध्ये 10 पेक्षा जास्त नाही, एफ मध्ये 14 पेक्षा जास्त नाही. त्यांच्यापेक्षा कमी आपण बघू शकतो, म्हणजे बसवू शकतो. कळतंय. समजा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा सिक्वेन्स आपण लिहिला, तर आपण काय लिहितो, असं 1s2 2s2 2p6. ओके. असं करत 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 आपण 7p6 पर्यंत लिहितो. तुम्ही या पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या सिक्वेन्समध्ये बघाल की एस मध्ये तुम्हाला कधीच S2 पेक्षा जास्त दिसणारच नाही. म्हणजे S0 दिसेल, S1 असेल, S2 असेल, पण तुम्हाला S3 कधीच दिसणार नाही. पी मध्ये सुद्धा P0 असेल, P1 असेल, P2 असेल, P3 असेल, अप टू P6 असेल, तुम्हाला P7 कुठेच दिसणार नाही. त्याचं कारण काय, की पीची कॅपॅसिटी मॅक्झिमम कितीची आहे, 6ची आहे. 6 पेक्षा जास्त नाही. तुम्हाला डी सुद्धा D10 दिसेल, तुम्हाला D11 कुठेच दिसणार नाही. एफ सुद्धा F14 दिसेल, F15 कुठेच दिसणार नाही. याचा अर्थ यांच्या सगळ्यांच्या कॅपॅसिटी ठरलेल्या आहेत. क्लिअर आहे. गुड. तर एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल, या सगळ्यांचे शेप, त्यांची इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची कॅपॅसिटी, हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. पैकी आपल्याला काय करायचं आहे, डी ऑर्बिटल वरती आता फोकस करायचं आहे. ठीक आहे. डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे, मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉनची. डी ऑर्बिटलचा शेप कसा आहे, डबल डंबेल. ठीक आहे. डबल डंबेल आणि 10 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची कॅपॅसिटी. आता हा जो डी ऑर्बिटल आहे, कुठल्याही ट्रान्झिशन एलिमेंटच्या किंवा डी ब्लॉक मधले जे एलिमेंट्स आहेत, त्या डी ब्लॉक एलिमेंट्सचे जे काही मेटल आहेत, त्याच्यामध्ये सगळे मेटल प्रेझेंट आहेत. त्या मेटल, तो जो मेटल आहे, तो मेटल जर फ्री स्टेटमध्ये असेल, फ्री स्टेट कळतंय, म्हणजे अजून तो कंबाईन झालेला नाहीये, कुठलंच कंपाऊंड फॉर्मेशन झालेलं नाहीये, कॉम्प्लेक्स फॉर्मेशन झालेलं नाहीये, एकदम फ्री स्टेटमध्ये तुमच्या माझ्यासारखा सिंगल आहे. ओके. अशा स्टेटमध्ये जेव्हा मेटल असतो, तर त्याचा जो डी ऑर्बिटल असतो, तो डी ऑर्बिटल कसा असतो, डी जनरेट असतो. डी जनरेटचा अर्थ काय, की त्यातल्या प्रत्येक ऑर्बिटलची एनर्जी सेम असते. 1 2 3 4 5. ठीक आहे. प्रत्येक ऑर्बिटलची एनर्जी सेम असते. तर डी जनरेट ऑर्बिटलचा अर्थ काय, ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी. काय म्हणालो आपण त्याला, डी जनरेट ऑर्बिटल्स. डी जनरेट ऑर्बिटल्स. आता मी जे 5 डब्बे काढले, ते 5 डब्बे का काढले, तर यातल्या प्रत्येक बॉक्सची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉनची. 2 2 2 2 2. टोटल किती झाले, 10. म्हणजे डी ऑर्बिटलची जी कॅपॅसिटी असते मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची. तर एका बॉक्समध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके. ते आपण असं फील करू शकतो. सिंगल 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 इलेक्ट्रॉन फील केलं, त्याच्यानंतर डबल डबल डबल. ओके. असं मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन आपण त्याच्यामध्ये अकोमोडेट करू शकतो. आता हे जे 5 बॉक्स दिसतात आपल्याला, या प्रत्येक बॉक्सला एक नाव आहे. ते नाव कशासाठी आहे, तर डी ऑर्बिटल 5 प्रकारचा असतो. ओके. 5 प्रकारचे डी ऑर्बिटल आहे. कोणते कोणते 5 प्रकार आहेत बघूयात आपण. एक पहिला प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो DXY, दुसरा आहे DYZ, आणि तिसरा आहे DZX. ओके. चौथा आहे DX² - Y², आणि पाचवा आहे DZ². अशा 5 प्रकारचे डी ऑर्बिटल आहेत. DXY, DYZ, DZX, DX² - Y² आणि DZ². ठीक आहे. आता ही जी सगळी नावं दिली त्यांना, ही नावं अशी का दिलीत, तर याचं कारण आहे की हा जो DXY आहे, हा DXY प्रेझेंट असतो एक्स आणि वाय ऍक्सिसच्या इन बिटवीन. समजा समजा हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे समजा. ठीक आहे. तर डी ऑर्बिटल हा जो DXY हा कुठं प्रेझेंट असतो, तो एक्स ऍक्सिस वरती पण प्रेझेंट नसतो, आणि तो वाय ऍक्सिस वरती पण प्रेझेंट नसतो. तो कुठं प्रेझेंट असतो, इन बिटवीन एक्स अँड वाय ऍक्सिस. म्हणून याला काय नाव दिलं आपण, DXY.
इन बिटवीन द ऍक्सिस. तसा डी वाय झेड नाव काय दिलं असेल, तर हा वाय आणि झेड ऍक्सिसच्या मध्ये प्रेझेंट असतो. डी झेड एक्स काय दिला असेल, हा झेड आणि एक्स ऍक्सिसच्या मध्ये प्रेझेंट असतो. असे जे 3 ऑर्बिटल आहेत तुमच्याकडे, हे 3 ऑर्बिटल कसे आहेत, हे इन बिटवीन द ऍक्सिस असणारे ऑर्बिटल आहेत. डायरेक्टली ऑन द ऍक्सिस आहेत का, हे नाही. कसे आहेत, 2 ऍक्सिसच्या मध्ये असणारे आहेत. आणि ह्या दोघांचं म्हणजे कोण, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर, हा जो ऑर्बिटल आहे हा डायरेक्टली ऑन एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस म्हणजे ऑन द ऍक्सिस आहे. डी झेड स्क्वेअर कसा आहे, ऑन झेड ऍक्सिस आहे. म्हणजे हे 2 ऑर्बिटल जे आहेत ते ऑलरेडी ऑन द ऍक्सिस आहेत आणि हे 3 जे आहेत ते इन बिटवीन द ऍक्सिस आहेत. कळतंय? ह्या 5 ऑर्बिटल मध्ये हा बेसिक डिफरन्स आहे. डी एक्स स्क्वेअर डी एक्स वाय डी वाय झेड डी झेड एक्स अलॉंग द ऍक्सिस, म्हणजे सॉरी इन बिटवीन द ऍक्सिस. डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर ऑन द ऍक्सिस. डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर काय, हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोन्हीवरती आहे, हा झेड ऍक्सिस वरतीच आहे. असे डी ऑर्बिटलचे 5 प्रकार आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात. मेटल फ्री स्टेट मध्ये असताना या 5 ऑर्बिटलची एनर्जी कशी असते, सेम असते, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, डिजेनरेट ऑर्बिटल्स. आता होतं पुढे एक नवीन स्पेसिस इंट्रोड्यूस होते. ओके, ही स्पेसिस समजून घेऊ आणि मग आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग करत जाणार आहात. या स्पेसिसचं नाव आहे, अतिशय इंटरेस्टिंग स्पेसिस आहे, ज्याच्यावरती अख्खी कोऑर्डिनेशन केमिस्ट्री डिपेंड आहे. त्याला आपण म्हणतो लिगॅंड्स. ठीक आहे, काही जण लिजॅंड्स वगैरे म्हणतात, बट इट इज लिगॅंड्स. ठीक आहे, लिगॅंड्स काय असतात, लिगॅंड इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. सगळ्यात पहिली ओळख काय याची, की इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. आपण आणखीन इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसला न्यूक्लिओफाईल वगैरे पण म्हणतो, पण इथं कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये याला लिगॅंड असं नाव दिलेलं आहे. तर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. त्याची आणखीन ओळख काय, आयडेंटिटी काय, की आयदर ती निगेटिव्हली चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, किंवा काय असेल, त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल. आयदर निगेटिव्हली चार्ज और लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. काही केसमध्ये तिथं पाय बॉन्ड सुद्धा असू शकतो. तर ह्या काही आयडेंटिटीज आहेत लिगॅंड्सच्या. लिगॅंड इज अन इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, राईट, हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज, लोन पेअर किंवा काही केसमध्ये पाय बॉन्ड. काही एक्झाम्पल बघू आपण लिगॅंड्सचे. लिगॅंडचे एक्झाम्पल OH मायनस लिगॅंड आहे, CN मायनस लिगॅंड आहे, Cl मायनस लिगॅंड आहे, H2O लिगॅंड आहे. यांच्यावरती मायनस चार्ज मायनस चार्ज मायनस चार्ज, इथे लोन पेअर. NH3 सुद्धा लिगॅंड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही इथिलीन डायमाइन घेतलं, ठीक आहे, हा सुद्धा काय लिगॅंड आहे, बायोडेंटेट लिगॅंड लिगॅंड आहे. याच्याकडे लोन पेअर, याच्याकडे पण लोन पेअर. तर तुम्हाला लिगॅंड कळलं असेल की लिगॅंड काय इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, जी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते किंवा शेअर करते. काय काम आहे याचं, इलेक्ट्रॉन पेअर, नॉट सिंगल इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन पेअर शेअर करते. कोणाला शेअर करते, मेटलला. म्हणजे कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म होताना एक सेंट्रल मेटल असतो, त्या मेटलला लिगॅंड काय करत असतात, इलेक्ट्रॉन पेअर शेअर करतात. हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड कशाला म्हणतो आपण, जिथं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन एकाच पार्टनरकडे होते. म्हणजे मेटल फक्त इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे, आपण याला लिगॅंडला लेविस बेस असं सुद्धा म्हणतो. लेविस बेसची डेफिनेशन आठवते, लेविस सांगून गेला, काय सांगून गेला लेविस, की बाबा नो, जी स्पेसिस इलेक्ट्रॉन पेअर शेअर करते किंवा डोनेट करते त्याला काय म्हणायचं, लेविस बेस. तर लिगॅंड्स कसे आहेत, लेविस बेस आहेत. आणि मेटल कसे असतील, मेटल असतात लेविस ऍसिड. लेविस ऍसिड कशाला म्हणतो आपण, जे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर असतात, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, त्याला आपण म्हणतो लेविस ऍसिड. इलेक्ट्रॉन पेअर डोनर, लेविस बेस. आता इथून पुढची सगळी केमिस्ट्री मेटलमध्ये आणि लिगॅंड्समध्ये आहे. म्हणजे मेटल इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, लिगॅंड्स इलेक्ट्रॉन पेअर डोनर. ठीक आहे, लिगॅंड्सला मेटलची ओढ असते, लिगॅंड्स मेटलकडे अप्रोच करतात, आणि हा अप्रोच करताना जे काही होणार आहे त्या सगळ्यामुळे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग होते. आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग कडे येणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? काय कळलं आपल्याला, की लिगॅंड्स अशी स्पेसिस असते जी इलेक्ट्रॉन रिच असते, ती आयदर निगेटिव्हली चार्ज असते, लोन पेअर असते, किंवा पाय बॉन्ड असतात. लिगॅंडचे एक्झाम्पल आहे तुमच्याकडे OH मायनस Cl मायनस CN मायनस Br मायनस, ठीक आहे, NH3H2O, इथिलीन डायमाइन, हे सगळे लिगॅंड्स आहेत. लिगॅंडला आपण लेविस बेस पण म्हणू शकतो, कारण ते इलेक्ट्रॉन पेअर डोनर असतात. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स फॉर्म होण्यासाठी किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होण्यासाठी मेटलकडे व्हॅकंट ऑर्बिटल असले पाहिजेत. मेटल इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणारा पाहिजे, लिगॅंड इलेक्ट्रॉन पेअर डोनर करणार असला पाहिजे, डोनेट करणार असला पाहिजे. क्लिअर आहे? आता बघा, ह्या प्रोसेसमध्ये कोणत्या प्रोसेसमध्ये, की हा जो मेटल आहे, ह्या मेटलचे काही ऑर्बिटल्स असतील, ओके, MTD ऑर्बिटल असतील, किंवा त्याचे जे काही ऑर्बिटल्स असतील, हे ऑर्बिटल्स आहेत त्याच्या ऍक्सिस वरती आहेत. समजा हा एक ऍक्सिस आहे, ह्या ऍक्सिस वरती, ओके, इकडे एक कोणता तरी ऍक्सिस आहे, असा एक ऍक्सिस आहे, तर हे ऍक्सिस आहेत. आता लिगॅंडला जेव्हा मेटलकडे जायचं असतं, मेटलचा अप्रोच असतो, तर लिगॅंड मेटलकडे अप्रोच करत असताना काय करत असतो, तो अलॉंग द ऍक्सिस अप्रोच करत असतो नेहमी, अलॉंग द ऍक्सिस. हा लिगॅंड आहे, इलेक्ट्रॉन पेअर घेऊन येतोय.
त्याला कुठं जायचं आहे, या मेटलच्या न्यूक्लियसकडे तो अट्रॅक्ट होतोय, कारण मेटलचा न्यूक्लियस इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, लिगॅंड इलेक्ट्रॉन रिच आहे. त्याला इकडे जायचं आहे, कुठे, या मेटलकडे जायचं आहे. ठीक आहे. आणि मध्ये वाटेत कोण येतं, ऑर्बिटल. कोणाचा ऑर्बिटल येतो, मेटलचा ऑर्बिटल. मेटलकडे प्रेझेंट असलेलं डी ऑर्बिटल आहे. ठीक आहे. तर डी ऑर्बिटल बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात. एस पण करतो, पी पण करतो, पण मेजरली डी कॉन्ट्रीब्युट करतात. तर मेटलचे डी ऑर्बिटल आणि लिगॅंड त्याचा फील्ड ऑर्बिटल. मेटलचे कसे आहेत, व्हॅकंट ऑर्बिटल आहेत, पण मेटलकडे पण काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. तो असा कम्प्लिटली एम्प्टी असतो का, नाही, त्याच्याकडे पण काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. मग समजा लिगॅंडचा अप्रोच जो आहे तो असा अलॉंग द ऍक्सिस आहे आणि मेटलचा ऑर्बिटल त्याच ऍक्सिस वरती प्रेझेंट आहे. तर या ऍक्सिस वरती मेटलचे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. ठीक आहे. इथं समजा मेटलचे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहे किंवा सिंगल इलेक्ट्रॉन आहे. इथं सुद्धा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे किंवा इथं प्रेझेंट असेल, कुठेतरी मेटलचे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. आता होतं काय, जेव्हा लिगॅंड अप्रोच करतो तर लिगॅंडकडे सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत, मेटलकडे सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. मेटलकडे ऑलरेडी प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉन आणि लिगॅंडकडे असलेले इलेक्ट्रॉन, या दोघांमध्ये काय होतं, रिपल्शन क्रिएट होतं. ओके. आणि हे रिपल्शन कुठं क्रिएट होतं, ऑन द ऍक्सिस क्रिएट होतं. ऑन द ऍक्सिस जास्त क्रिएट होतं. मेटलकडे असे पण ऑर्बिटल्स आहेत की जे इन बिटवीन द ऍक्सिस आहेत. आपण बघितलं होतं की जो मेटल आहे त्या मेटलकडे जे डी ऑर्बिटल आहे त्या डी ऑर्बिटल मध्ये 5 ऑर्बिटल आहेत. त्यापैकी 3 ऑर्बिटल कोणते कोणते होते, डी एक्स वाय, त्यानंतर डी वाय झेड आणि डी झेड एक्स. हे कसे होते, इन बिटवीन द ऍक्सिस होते. आणि 2 ऑर्बिटल होते कोणते, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. हे कसे होते, ऑन द ऍक्सिस होते. तर लिगॅंडचा अप्रोच कसा आहे, ऑन द ऍक्सिस आहे. म्हणजे लिगॅंड जेव्हा येतो तेव्हा त्याला डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर या ऑर्बिटल सोबत डायरेक्ट रिपल्शन फेस करायला लागेल. म्हणजे या ऑर्बिटल मध्ये जर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर त्यांचं रिपल्शन जास्त होणार. लिगॅंडचे इलेक्ट्रॉन आणि मेटलचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये रिपल्शन. कोणत्या ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. आणि जे बाकीचे डी झेड एक्स, डी एक्स वाय, डी वाय झेड आहेत यांना कमी रिपल्शन फेस करायला लागणार, कारण काय, ते इन बिटवीन द ऍक्सिस आहेत. तो ऑर्बिटल इथं प्रेझेंट आहे, कोणते, हे. आणि लिगॅंड कुठून येतोय, इकडून येतोय. यांना रिपल्शन फेस करायला लागेल का, नाही, कमी रिपल्शन फेस करायला लागेल. कारण याच्यामध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन आहेत हे लिगॅंडच्या इलेक्ट्रॉनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. जर डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतील तर जास्त रिपल्शन फेस करायला लागेल, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असेल तर कमी रिपल्शन फेस करायला लागेल. कळतंय, रिपल्शन होणारच आहे. कोणासोबत, डीच्या 5 ऑर्बिटल सोबत. कोणाचं, लिगॅंडचं. कळतंय. 5 ऑर्बिटल कोणते, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी झेड एक्स, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. ठीक आहे. पण याच्यापैकी कोणाला जास्त रिपल्शन फेस करायला लागणार आहे, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअरला. का, कारण ते डायरेक्टली अलॉंग द ऍक्सिस आहेत. मग काय झालं, कारण लिगॅंडचा अप्रोच सुद्धा अलॉंग द ऍक्सिस आहे. ह्या तिघांना रिपल्शन का कमी फेस करायला लागतोय, कारण हे इन बिटवीन द ऍक्सिस आहे. कळतंय. ज्याच्यासोबत डायरेक्ट रिपल्शन फेस करायला लागतं त्याला त्याची एनर्जी वाढणार, ज्याच्यासोबत इनडायरेक्ट रिपल्शन फेस करायला लागतं त्याची एनर्जी कमी होणार. म्हणजे ह्या 5 ऑर्बिटल पैकी हे जे 3 ऑर्बिटल आहेत, या 3 ऑर्बिटल सोबत काय असेल, इनडायरेक्ट रिपल्शन असेल. त्यामुळे यांची एनर्जी कशी असेल, लो असेल. लो का, कारण रिपल्शन डायरेक्ट फेस करायला लागत नाही. या दोघांची एनर्जी कशी असेल, हाय. हाय का, कारण या दोघांना डायरेक्ट रिपल्शन फेस करायला लागतं. का डायरेक्ट रिपल्शन फेस करायला लागतं, कारण हे दोघं अलॉंग द ऍक्सिस आहेत. म्हणजे जिकडून अटॅक होतोय, जिकडून लिगॅंडचा अप्रोच होतोय तिथं हे प्रेझेंट आहेत, त्यामुळं रिपल्शन. बाकीचे कसे आहेत, एकदम लपून छपून आहेत. लपून छपून असणाऱ्याला कमी रिपल्शन. बघा, एक तिकडून कुठून तरी गोळीबार चालू आहे आणि एक जण असा सनी देओल सारखा पुढे जायला की डायरेक्ट रिपल्शन. आणि एखादा लपून छपून गोळ्या मारतोय, त्याला गोळ्या लागण्याची शक्यता कमी आहे, त्यांच्यामध्ये चकमक कमी होणार. तसं 5 डी ऑर्बिटल जे होते ज्यांची एनर्जी सेम होती, कधी सेम होती, जेव्हा लिगॅंडचा अप्रोच व्हायचा होता. लिगॅंडचा अप्रोच होण्याच्या पूर्वी ते सगळे कसे होते, डी जनरेट होते. डी जनरेट होते म्हणजे काय होतं, सगळ्यांची एनर्जी सेम होती. कोणाकोणाची एनर्जी सेम होती, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी झेड एक्स, त्यानंतर डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. या सगळ्यांची एनर्जी सेम होती. मग आपण काय म्हणायचो त्यांना, सेम एनर्जी, त्यांना आपण म्हणायचो डी जनरेट ऑर्बिटल्स. डी जनरेट. मग काय झालं, मग एंट्री झाली कोणाची, लिगॅंड्सची एंट्री झाली. मग काय झालं, मग स्प्लिटिंग झाली. कशी स्प्लिटिंग झाली, त्यातल्या 3 ऑर्बिटलची एनर्जी कमी झाली आणि 2 ऑर्बिटलची एनर्जी वाढली, जास्त झाली. 3 ऑर्बिटल जे खाली होते ते कोणते होते, डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी झेड एक्स. आणि ज्यांची एनर्जी जास्त झाली, ज्यांना जास्त रिपल्शन फेस करायला लागलं, ते कोण होते, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. ओके. कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये हा जो लो एनर्जीचा सेट आहे त्याला आपण प्रेमानं काय म्हणतो, त्याला T2G म्हणतो, ट्रिपली डिजनरेट, जी फॉर जिरेट. ठीक आहे. हे जिरेट वगैरे काय आपण पुढे बघू, पण याला T2G म्हणतात. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, इजी. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसच्या केसमध्ये जो खालचा लोअर एनर्जीवाला 3 ऑर्बिटलचा सेट आहे याला आपण T2G म्हणतो, आणि वरचा ज्याची एनर्जी हाय आहे असा
दोन ऑर्बिटलच्या सेटला आपण इजी म्हणतो. ओके. आणि डी ऑर्बिटलची ही जी काही अशी स्प्लिटिंग झाली आहे, ओके, T2G आणि इजी मध्ये, यालाच आपण म्हणतो क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. काय म्हणतो याला आपण? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. ठीक आहे. ह्या दोघांच्या मधला जो एनर्जी गॅप आहे याला आपण बॅरी सेंटर गॅप म्हणतो किंवा क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर म्हणतो. ऑक्टायडलच्या केसमध्ये याला आपण असा डेल ओ न डिनोट केला जातो. सिम्पली क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणजे काय, की डी ऑर्बिटल, जो डिजेनरेट ऑर्बिटल होता, त्याच्या म्हणजे सगळ्यांची एनर्जी सेम होती, लिगँडचा अप्रोच झाला. लिगँडचा अप्रोच झाल्यावरती काय झालं, त्या डी ऑर्बिटल मधले जे दोन ऑर्बिटल होते ते लिगँडच्या डायरेक्ट रिपल्शन मध्ये आले, त्यामुळे त्यांची एनर्जी वाढली. तीन ऑर्बिटल इनडायरेक्ट रिपल्शन मध्ये होते, त्यामुळे त्यांची एनर्जी कमी झाली. म्हणजे जी सगळ्यांची एनर्जी सेम होती ती आता कमी जास्त झाली. कमी जास्त झाली म्हणजे तीन ऑर्बिटल लो एनर्जीला गेले, दोन ऑर्बिटल हाय एनर्जीला गेले, स्प्लिटिंग झाली. याला म्हणायचं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. कळतंय? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. आता ही स्प्लिटिंग डिपेंड करते की येणारा जो लिगँड आहे हा लिगँड कसा आहे. कसा आहे म्हणजे चांगला आहे, काळा आहे, गोरा आहे असं नाही. हा स्ट्रॉंग लिगँड आहे की वीक लिगँड आहे. लिगँडचे दोन प्रकार आहेत, एक स्ट्रॉंग फील्ड लिगँड, दुसरा असतो वीक फील्ड लिगँड. स्ट्रॉंग फील्ड लिगँड काय करत असतो, तो मेटलच्या खूप क्लोज पर्यंत अप्रोच करतो. म्हणजे तो ती फील्ड काय करतो, पेनिट्रेट करत करत जवळ जातो. जवळ गेल्यामुळे काय होतं, स्प्लिटिंग जास्त होतं, रिपल्शन जास्त होतं, स्प्लिटिंग जास्त होते. ओके. आणि वीक फील्ड लिगँड जो असतो तो कमी प्रमाणात मध्ये स्प्लिट करतो, त्यामुळे स्प्लिटिंग कमी होते. स्ट्रॉंग फील्ड लिगँड जास्त स्प्लिट करतो, वीक फील्ड लिगँड कमी स्प्लिट करतो. कळतंय? म्हणजे इथं जेव्हा T2G चा सेट आहे तर याची एनर्जी कमी, इजीची एनर्जी जास्त. जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल स्प्लिटिंग जास्त. ओके. वीक फील्ड लिगँड असेल स्प्लिटिंग कमी. ठीक आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगँडचे एक्झाम्पल कोण आहेत? सायनाइड आहे. ओके. कार्बोनिल, कार्बन मोनॉक्साईड, कार्बोनिल स्ट्रॉंग फील्ड. वीक फील्डचे लिगँडचे एक्झाम्पल कोण आहेत? हॅलोजन, वॉटर, हे सगळे वीक फील्ड लिगँड्स आहेत. इथपर्यंत कळलं? इथपर्यंत जर कळलेलं असेल किंवा जर नसेल, काही डाऊट असेल, तर आता पुढे एक स्टोरी सांगतो, पुढे एक एक्झाम्पल सांगतो. त्या एक्झाम्पलवरनं तुम्हाला अतिशय चपखलपणे कळेल की एक्झॅक्टली क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणजे काय असतं. ठीक आहे, ऐका.